नमस्कार मित्रांनो, मी शेतकरी कन्या आरती जाधव आणि मी व्हिडिओ बनवते म्हणून खूप जण मला खूप चांगल्या कमेंट करतात. 99% लोक मला चांगल्या कमेंट करतात, त्यांचे खूप खूप धन्यवाद करते. पण एखाद्या टक्के असतातच फालतू लोक जळणारे दुसऱ्यांवरती, ते वाईट कमेंट करतात. तर एका प्रवीण सुतार नावाच्या माणसाने मला कमेंट केली की तू फक्त व्हिडिओ शेतामध्ये पैसे कमावण्यापुरती म्हणजे काम करत नाही, फक्त व्हिडिओ काढण्यापुरती शेतामध्ये जाते. लाईक कमेंटसाठी काही करत नाही. आम्ही तुम्हाला दाखवतो की चांगले कसे व्हिडिओ बनवायचे. पण तुमच्यासाठीच करतोय आमची दिदी, आणि आम्हाला आवडतं व्हिडिओ बनवायला. हा, मला लोक काही नाव ठेवतात. आणि शेतामध्ये व्हिडिओ काढायची म्हणजे तुम्हाला आमचं शेत दाखवायची, पुन्हा निसर्ग कसा आहे आमच्या शेतातला ते दाखवायची मला आवड आहे. तर काही काही जणांना वाईट कमेंट करते, जाणारे असतातच, पण चांगले कमेंट करणारे सुद्धा मला खूप सारे जण आहेत. आणि सपोर्ट, तुम्हा सर्वांचा सपोर्ट असल्यामुळेच तर मी इतकी पुढे गेली आहे. आणि एक जण आहे योगेश पारशे म्हणून, तो म्हणतो की हप्ते भरला 4,300 रुपये आम्ही घेतले होते त्याच्याकडून आणि त्याचे दिले नाही. आम्ही 1 रुपया कुणाकडूनच नाही घेतला आणि आम्ही घेत सुद्धा नाही. आणि घेतले जरी तर आम्ही देऊ टाकू शकतो, पण आम्हाला गरज सुद्धा नाही. समजा आम्ही मेहनत करूनच करतोय पूर्ण, पण कोणाचे पैसे घेतले नाही. पण असं नाव ठेवतो आणि कमेंट करतो की पैसे देऊन टाका. कोण योगेश पारशिंग कोण नाही. शेतकरी आहे आम्ही, आम्हाला शेतकरी असल्याचा अभिमान आहे. कारण की शेतकरी हा कोणाचे पैसे डुबवत नसतो. कारण की शेतकऱ्याचं मन एवढं असतं, कोणाचंच एवढं मन नसतं जेवढं शेतकऱ्याचं असतं. आम्ही शेतकरी आहोत याचा मला अभिमान आहे. आणि मी कधीही व्हिडिओमध्ये म्हणत असते शेतकरी कन्या, शेतकरी कन्या. आणि माझे पप्पा फाटके कपडे घालतात माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी. आणि लोक म्हणतात पैसे डुबवतात म्हणून. हे असतात फालतू लोक असतात, यांच्यावरती काही लक्ष द्यायला जमत नाही. पण मला कमेंट वरती व्हिडिओ काढायचाच होता, कारण की खूप सारे लोक म्हणतात ताई तुला असं कमेंट येते, तशी कमेंट येते. आणि चांगले कमेंट करणारेच मला खूप सपोर्ट पण करतात. शेतकरी फाटका तुटके कपडे घालतात, गरीब असतो पण गद्दार नसतो. दुसरे लोक असे फालतू लोकच गद्दार असतात. आम्ही कधीच कुणाचे पैसे बुडवत नाही. आम्ही कसे राहू पण लोकांचे पैसे बुडवणार नाही. असे रिकामटेकडे लोक असतात कमेंट करणारे.